मठाला गेला नाही तुम्ही? बसा, आता आता नाश्ता येतोय. मी खातच नाही काय नाही मग चहा येतोय की. चहा पित नाही सकाळ काय घेत नाही मी चहा घेत नाही का नाव मुलाला दिल्या मला नको. हे गुड मॉर्निंग गाईज, मी विक्रांत सावंत घेऊन आलो नवीन व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवर. तर 2 दिवस झालं थंडी थोडीशी कमी होती, पण आज नॉर्मल वाटतीये, त्यामुळे सर्दी देखील थोडीशी झाली आहे. उठलो आहे लवकर आता आणि आंघोळीला जायचं आहे. बघूयात पाणी गरम आहे का. सोलर पॅनल ॲक्च्युली आहे, पण थंडीमुळे शक्यतो लेट गरम होतं आहे पाणी. बघूयात कसं असेल तसं. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया आजच्या अमेझिंग दिवसाला. स्टे ट्यून. मी असा गेलो असा आलो. आंघोळ झाली आहे, नाश्त्याची वाट बघतोय. तेवढ्यात एक आजी आलेत. किती गोंडस आजी आहेत ना, मी तुम्हाला दाखवते. चला बघूया. मठाला गेला नाही तुम्ही? बर, हा या इकडे. काय झालंय? बसा. बसत नाही बसून बसून हा हे सगळं दुखायला दोन्ही. बर, बसा तरी पण जरा थोडा वेळ बसा, आराम करा. नाही बोल नको खायला, बोल नको खायला, म्हणजे काय आहे का नाही. माझं सकाळपासून ते घसा वाळा 3 दिवस झाले मला. चहा द्या म्हटलं, आता चहा नाही, आता चहा नाही. म्हणजे मी शेवट केलं, मी चहा पित नाही. सारखा नाही चहा प्यायचा, साखर वाढते. हा चहानं साखर वाढते. ते काय मी म्हणते, मी देवाला म्हटलं केल्याशिवाय काय खात नाही म्हणले. अजून सुद्धा चहा म्हणले, चहा घे म्हणले, चहा घेतला नाही मी. बरं बसा बसा, आता नाश्ता येतोय. मी खातच नाही काय नाही मग चहा येतोय की. चहा पित नाही. चहा नमस्कार घालून हा नमस्कार घालून इथनच घालायचा. नमस्कार मठाला जाऊन येते मी आता. मठ लांब आहे. मला माहिती नाही का मठ कुठं आहे? इथं नाही, जवळ लांब आहे. ते नाही, आपण राधास्वामीचं मठ. कुठला मठ हो? राधास्वामींचा मठ होय. हा राधास्वामी मठ. तिथून जाते ना. मग थांबा की, चहा येतोय, चहा घ्या आणि मग जावा. परत तर हे करतात. चहा घेऊन जावा की. काय घेतलं ते सकाळपासून सकाळपासून काय घेतलं नाही मी. चहा घेत नाही का नाव केल्याशिवाय. आता मला चहा नाही तर कुठे कडून द्यायचं तिला. मला नवस आहे ना, त्याला सांगितले ते होय म्हणे, गपचूप बसले. हा, म्हटलं नवस केलाय. नवस केलाय तुम्ही? आता शिक आंघोळ केले नाही काही नाही. त्यानं म्हणून काल रात्री म्हणले झोपताना काय नाही. मी सकाळी उठून लवकर उठून सुरू करून दात घासून आंघोळ करून नंतर मी नमस्कार करून येते. नंतर चहा घेते. बरं तर किती चांगलं गोड सांगितले. पोरी कसं गोड सांगतं तसं गोड सांगितलं त्यांना. ते होय म्हणले, तरी काय त्यांच्याकडे चूक नाही. होय म्हणले मी, होय म्हणले मी. आजी आल्या बा, आता चहा येतोय. चहा करायला हवा. आजी रे. तुम्ही दिला? नाही ठेवून टाकले. म्हणलं याच करते. मग आता कुठे चाललाय? आता मी एकटी मठात जाऊन येते. थांबा बघा, सर येतात, सरांना सांगा. सर, आजी काय म्हणतात? मठात जायचं आहे म्हणतायत. चपाती नाही. नाही?
थांबा थांबा चिखल आहे. आणून ठेवू का? थांबा थांबा फोन चालू आहे त्यांचा. काकांना सांगा त्या काकांना. काका आजी काय म्हणतात बघा. आजी सकाळपासून मठात जायची तयारी आहे. ते म्हणतायत बिस्किटचा पुडा तिकडे कुठे ठेवलाय काय काय तो आणू द्यात का इथं पोरांना वाटायला. मला काय करायचं चांगलं येत नाही मला बोललं येते मला ते अर्धा मरता येत होतं. मी काय म्हटलं एक बिस्किट पुडा काल सगळ्याला दिलंय बघा. हे नाही का रे? ते घेऊन या आणि ह्या मुलाला देऊया. याला कशाला? नको मला नको. काय द्यायचं? हा त्याला सासूचं मुलगा भांडे पेटी घालते. हा आता विचारते बाई ती आई इथे आहे मला म्हटलं माझा एक गटोडा आहे हा मी हाडून ठेवू का म्हणा. हा. आणि तुझं काय म्हणलंय ते कटोड्यात काय सोनं आहे काय पैसे सोनं जुनं पाहता पाहताय हवे ते तसं ठेवून टाकलंय. होय हा एक ते थंडी वगैरे लागतं म्हणून हा नंतर बघ खाली पातळ आहे दुसरं काय नाही झप्पत बोलतं पातळ. बर कोण ते काय तर काम करतं की चांगलं का हा ते नाव काय सरस्वती काय काय कोण आहे मावशी मावशी हा हा. सरस्वती नाही सरस्वतीच आहे. हा. आणि दुसरं ते म्हणजे आणून ठेवू का नाही नाही मी सरला विचारते म्हणायचे बाई हा. मी म्हणजे मीच विचारते म्हटलं तोपर्यंत येते मी इथं भेटलं का म्हटलं सर आले बघा म्हणतात मी काय होतो मग देऊन ठेवू ना हा ठेवा ठेवा माझ्या घरात हो, हो. त्याकडे घेऊन जाते हा, एवढं हो, चालेल. पाताचे कटोडे आहे. हा चालतंय दोन ते पाच जंपर आहे पडणार दुसरं काहीच आणि नाही. पैसे पैसे त्याच्यात. कुठे गेले पैसे पैसे सराकडेच सराकडे आहे? घेतले नाही बर. उकडून त्यालाच मागितले 1,000 बर. पुन्हा 1,00,000 मागितले हा. म्हणते दिले हा सही घेतली काय नाही 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 घेतले पैसे आज काल वाटले मला एक 1,000 मध्ये पडले 5 केव्हा देऊ म्हटलं आता उद्या देऊ म्हणजे उद्या द्या म्हटलं बर. मी इथं होता ना काला इथं होतं आणून कटोरा देऊ ना हा चालेल काय म्हणायचं तुम्ही काय नाही काय तुमचं काय म्हणतं काय म्हणतं काय नाही काय म्हणत नाही. आणि मी म्हणजे चांगलं आणि बिस्किट पुढं होता नाही बिस्किट हो 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 सगळं विचारलं खाता का तुझं मुलगा खातो म्हटलं टाकल्यावर मग झालं पण कोणी खात आहे का नाही हो बरोबर छान कोण खातो आता का पोळी टाकलं बघा ते हा. पैसे कसे द्यायला ठीक आहे ते बाकी पोळी टाकले बरं पैसे काय नाही बिस्किट एवढं फुकटात एवढं एवढं असतं बरोबर ते तुम्ही जेवताय की काय होय एक केळी दिले केळी खाल्ल्या हा छान छान आणून देऊ ना हा द्या द्या ब्राह्मण रोजमध्ये घेतले कांदा लसूण मिरची आणि पाव काय काय आणि एखाद्या तंदुरीत असलं का नाही सरस्वतीच्या मुलाला द्या सरस्वतीच्या मुलाला कुणाला सरस्वती येते की सरस्वती त्याला द्या तुम्हाला संध्याकाळी आणून देते मला दे की मग संध्याकाळी येते सरस्वती येते त्याला नाही ह्याने जाणार आहेत ह्याने जाणार आहेत हा ह्याने जाणार आहेत काय ते देतात ह्याने जाणार आहेत कोणाला ह्याने देतात मी जाणार आहे जाणार आहे मी जाणार आहे किती वाजता आता नाश्ता केल्यावर काय नाश्ता केल्यावर जाणार आहे काय आणणार आहे नाश्ता केल्यावर ना आणणार काय आणणार काय आता तुला का घ्यायचं नाही आणणार ना का घ्यायचं तू म्हटलं की काहीतरी आणता म्हणून तू काय बिस्किटचा पुडा कोणाला देणार आहेस कोणाला कोणाला देणार आहेस कोणाला देणार आहेस कुणी बिस्किट आता काय आम्ही हा मी सरस्वतीच्या मुलाला दिलं की कुठे दिलं खायला खायला म्हणलं आणते थांबा म्हटलं मी मोठा खाली जाऊन येते म्हणले ते बरं म्हटलं तोपर्यंत कसं थांबू माझं पाय दुखत होता मी घेऊन येते म्हणून मी सांगितलं तो सांगतो मला माहितीच आहे की सांगितलं हा साडी पण बनायला चहा बरोबर चहा बरं ती काका तोंड भरताय मग ते असते तर खुर्चीवर खोल चहा पिऊ ना चहा चहा बरोबर बिस्किट चहा पिऊ ना चहा पिऊ चहा बसा इथं बसा. सरस्वती मुलाला दे बरं का बर बसा बसा तुम्ही. मठात जाऊन काय सांग अहो कुठल्या मठात चाललं. आज खुर्ची तवा मग ती खुंड नाही खुईता नाही खुंड मग बिस्किट चहा बरोबर तिनं इथे ठेवू हा तर ठेवू नको
बसा की इथं. इथे ये की इथे सासूच्या इथे ना त्यांनी बोलावलं नाही. या अशा आजी आता तिकडे चाललेत. तर आता त्या मठात चाललेत असं म्हणतायत. मग ते मठ म्हणजे ॲक्च्युली हे आहे, त्यांना काही गोष्टी म्हणजे आधीच्या गोष्टी आत्ता आठवायला लागलेत थोड्या थोड्या. तर हे असं आहे बघा इथं. तर छान असा नाश्ता केला आहे, नाश्ता करून बसलोय आणि रोजच्यासारखं आज पण प्रसन्न सकाळ होती. तुम्ही बघितलं, मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की रोज असंच असतं की हे आजी इथल्या सगळ्या येतात, गप्पा गोष्टी असतात आणि खूप बरं वाटतं त्यांच्या गोष्टी ऐकायला. तर असं सगळं आहे. आता थोडंसं काम आहे, ते काम करणार आहे आणि ते झालं की मग जेवण येईल. भेटूयात, स्टे ट्यून. हे गुड इव्हिनिंग मित्रांनो. दुपारी जेवण करून झोपलेलो, थोडंसं काम होतं ते केलं, आवरलं आणि झोपलेलो. उठलो आहे आता, फ्रेश होऊया, त्याच्यानंतर बघूया बाहेर काय काय चाललं आहे. स्टे ट्यून. असा गेलो असा आलो. मम्मी घावणे बनवते. आता हे झाकून ठेवलं, तयार व्हायला लागलं. एक इथं हे, इथं भाजी मटारची तयार करते. झाले वाटतं. कडक कडक. तर मम्मीने बनवलेत घावणे आणि मटारची भाजी रात्रीच्या जेवणासाठी. तर ओव्हरऑल असा होता आजचा आमचा दिवस. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि त्यातल्या त्यात आजी कशा वाटल्या तेही कमेंट करून सांगा. चला तर लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. आत्ता येतो.